गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनलच्या या चर्चासत्रामध्ये ज्यांनी या सर्व नेत्यांनी भाग घेतला त्या सर्वांचे मी आभार मानतो. चॅनल नवीन आहे, हा पहिला प्रयत्न होता. त्या पहिल्या प्रयत्नात यश येते का नाही येते हे आपल्या कमेंट्स वर माहीत पडेल. बच्चू कडू यांनी गुरुकुंज मोजरी येथे जे 7 दिवसाचं उपोषण केलं तो त्यांचा स्टंट होता का शेतकऱ्याप्रती त्यांची आतुरता, यावरच आजची चर्चा. ओपन स्टुडिओत गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनलवर आपण दर्यापुरातील नेत्यांना आमंत्रित केलं आहे. BJP आणि युवा स्वाभिमानची बाजू जे मांडणार आहेत ते आहेत माजी सभापती माननीय विष्णुभाऊ कुऱ्हाडे, प्रहारची सुधीर भाऊ पवित्रकार, शिंदे सेनेची उपजिल्हाप्रमुख राजेंद्र भाऊ गायगोले, शरद पवार गटाचे तालुका प्रमुख अभयजी गावंडे, उभाटा सेनेचे तालुका प्रमुख प्रमोदजी धनोकार, दर्यापूरचे काँग्रेसचे शहरप्रमुख आशिष शिरभाते, समाजसेवक आणि शेतकरी नेते म्हणून ज्यांना ओळखले जाते असे प्रवीण भाऊ कावरे. हे आंदोलन गुंडाळलं गेलं का गुंडाळलं का बच्चू भाऊनं फक्त हा स्टंट केला? कारण बबलू भाऊ देशमुख आणि प्रवीण तायडे यांनी तिथे म्हटलं होतं की बच्चू भाऊ हे गारुडी आहेत. यावर आपण प्रहारचे सुधीर भाऊ पवित्रकार यांनाच विचारू की या आंदोलनाचं फलित तुम्हाला वाटतंय का? ते जे विरोधी पक्षाचे त्यांच्याशी विरोध म्हणून जे काही बोलतात त्यात काही फार मोठा रस नाही. इथं सार्वत्रिक सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे. भाऊ सारखा उपवासी होता आणि डॉक्टर लोकांनी सुचवलं, सगळं सुचवल्यानंतर ते आंदोलन थांबवण्यात आलं. आणि जे काही तिथं पालकमंत्री आले त्यांनी लेखी स्वरूपात त्या ठिकाणी संपूर्ण माहिती दिली. मनोज जरांगेले लेखी आश्वासन देऊनही त्याला चिवत्याबद्दल आणि इतके वर्ष झाले. आणि आता जेव्हा पालकमंत्र्यांनी पहिल्या दिवशी तेच आश्वासन दिलं पण पालकमंत्र्याच्या हस्ते म्हणजे BJPच्या हस्ते त्यांनी ते आंदोलन सोडवलं नाही. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा उदय सामंत आले, उदय सामंतच्या हाताने त्यांनी ते आंदोलन सोडलं. म्हणजे हे शिंदे गटासोबत मिलीभगत नव्हती का? शिंदे गटाशी मिलीभगत नव्हती. त्यांनी पालकमंत्र्यांना असं म्हटलं की ज्या सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा दिला त्या सगळ्यांशी विचार विनिमय करून मी ह्या आंदोलनाच्या संदर्भात माहिती दिली. ही नेहमीची पद्धत त्यांची आहे या आंदोलनाची. आणि आज ज्या शिवसेनेने त्यांना मंत्री केलं, जे जुने शिवसैनिक होते बच्चूभाऊ कडू त्यांना मंत्री केलं, त्यांनाही सोडून ते बाजूला गुवाहाटीला गेले. आणि मग हे नेहमीची धरसोडीची भूमिका बच्चूभाऊची या ठिकाणी आहे. आणि म्हणून शिवसेनेचे जे मतं त्यांना दरवेळेस मिळत होते ते मतं त्यांना मिळाले नाही आणि त्यांचा पराभव झाला यावेळेस. हे जे धरसोडीच्या भाषेच्या संदर्भात तुम्ही बोलले हे तुमचं जरी मत असलं तरी भाऊ शिवसेनेचे असताना त्या ठिकाणी दिव्यांगांना सायकल वाटप करू शकले नाही. त्यातूनच नवीन एक अपक्ष व्यक्तीचा जो आंदोलनकारी व्यक्ती आहे त्याचा जन्म झाला आणि त्या ठिकाणी त्यांनी सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका केली. आजही ते सगळ्यांशी त्याच पद्धतीनं. गुरुकुंज मोजरी येथे उपोषणाला बसले असताना त्यांनी सांगितलं होतं की शेतकरी शेतमजूर 7-12 कोरा झाला पाहिजे. मला सांगा किती शेतमजूर त्या ठिकाणी होते? शेतमजूर किती त्या ठिकाणी होते? शरद जोशी पासूनचा इतिहास आम्ही पाहतो. कापसाला भाव मिळाला पाहिजे या भूमिकेसाठी शरद जोशीच्या मागे संपूर्ण महाराष्ट्रातले शेतकरी उभे राहायचे. पण निवडणुका आल्या की शरद जोशी पराभूत व्हायचे. हा इतिहास या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी जब इतिहास बदल जाता है तो पन्ने लिखे जाते हैं. कोणतेच मजूर त्यांना साथ दिली नाही, कोण्या शेतकऱ्यांनी त्यांना साथ मिळाली नाही. नैना कडूंनी भाषण करून सांगितलं का शेतकरी म्हणून एकत्र झालं पाहिजे. प्रत्येक शेतकरी हा RPIचा शेतकरी वेगळा आहे, शिवसेनेचा शेतकरी त्या शिवसेनेसोबत आहे, भाजपचा शेतकरी भाजप सोबत आहे आणि काँग्रेसचा शेतकरी काँग्रेस सोबत आहे आणि राष्ट्रवादीचा शेतकरी राष्ट्रवादी सोबत आहे. त्यांना पाठिंबा मिळाला नाही हे त्यांनी पाहिलं आणि म्हणून त्यांनी ते आंदोलन सोडून दिलं असा माझा आरोप त्यांच्यावर आहे. पाठिंबा दिल्यानंतर उदय सामंतच्या हाताने त्यांनी ते उपोषण सोडलं. म्हणजे ही मिलीभगत नाही, मिलीभगत नाही आहे ही. सगळ्यांनी शेतकऱ्याबद्दल कळवळा दाखवला. पण तुम्ही जर मागील 2.5 वर्षाची कारकीर्द पाहिली आदरणीय एकनाथराव शिंदेची, त्या कारकिर्दीमध्ये ज्या प्रकारे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी हात घालण्याचा प्रयत्न झाला तो त्यांनी केला. आणि एकनाथ शिंदेंनी ज्या समस्या सोडवल्या
ते म्हणणं एकदम चुकीचं तुमचं आहे, तुम्ही म्हणणार नाही, कारण विरोधासाठी विरोध तुम्ही नाही, करणारच आहे. हो, विरोधासाठी परंतु विरोध मी त्याचा नाही. साक्षीदार आहे. नाही, मी साक्षीदार आहोत. 1900 सर्वात पहिले उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा शेतकऱ्याची कर्जमाफी ही एकही आधार कार्ड न मागता एकही कागद न मागता उद्धव साहेबांनी त्याचा पाया आधीच्या सरकारने घालून नाही ठेवला नाही नाही, होता. आधीच्या सरकारचं त्याचा नाही, उद्धव साहेब आल्यावर मग यांनी पण आता हे बच्चू भाऊ जे आंदोलनाला बसलेले आहे बिलकुल. हे पण सरकारमध्ये होते, यांच्या सरकारमध्ये कर्जमाफी उद्धव साहेबांनी केली. यांना आता शेतकऱ्यांसाठी जे फडणवीस साहेबांसोबत एका फोनवर गुवाहाटीला गेल्यामुळे त्यांना एका शब्दात हे कर्जमाफी बच्चू भाऊच्या म्हटल्यानं द्यायला पाहिजे होती द्यायला फडणवीस पाहिजे. साहेबांनी, पण का दिले नाही? का दिली नाही तर हे सरकार बच्चू भाऊ बदललं. आंदोलन करायचं काय कारण पडलं? राज्यकर्ता बदलला. राज्यकर्ता एकनाथराव शिंदे कायम असते तर आज कर्जमाफी झाली असती. एकनाथराव शिंदे त्या सरकारमध्ये आहेत भाऊ. एकनाथराव तुम्ही शिंदे आहेत. एकनाथराव शिंदेची बाजू गेलेली सरकारमध्ये आहे. एकनाथराव जेव्हा शिंदे आहेत ना. जेव्हा जिल्ह्याचे पण- पालकमंत्री आपल्या जिल्ह्यात येतात सर्वाधिकार तेव्हा ते त्यांच्याजवळ आहेत. कर्जमाफीचं काहीच बोलत नाही, वापस जातात. सर्वाधिकार त्यांच्याजवळ नाही आहेत ना. सर्वाधिकार दुसऱ्या त्यांच्याजवळ नाही आहे. दिवशी सर्वाधिकार ज्या व्यक्तीजवळ आहे तो व्यक्ती त्या संदर्भात पॉझिटिव्ह असला पाहिजे. आता दोघं जण भांडू नका तुम्ही. एक काम उदय करा, सामंत थोडंसं- या दिवशी मी येतात, मी त्यांची एक मिनिट मी सामाजिक सेवक आहेत, यांची थोडीशी भूमिका ऐकून घेऊ. या ठिकाणी मी एक राजकारण म्हणून बोलणार नाही. असे कितीक सरकार येऊन गेले, कोण्याही पक्षाची सरकार येऊन गेले, कोणत्याही शेतकऱ्याकडे कोणत्याही सरकारने शेतकऱ्याकडे दुर्लक्ष भाऊ, केलेलं आहे. तुमचं म्हणणं चुकीचं आहे. उद्धव साहेबांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी ही सरे जे आहेत ते एकाच माळ्यातले मणी आहेत, जेवढे काही राजकारणी आहेत ते एकाच माळ्यातले मणी आहेत. मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून इथं काम करतो आणि सर्व पक्षाच्या नेत्याशी दर्यापूर तालुक्यातल्या अमरावती जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्याशी माझे चांगले संबंध आहेत. मी एक किस्सा मी तुम्हाला परवा दिवसा सांगू इच्छित नाही, कारण की तो वेळ नाही. पण बच्चूभाऊ सारखा जर माणूस आंदोलन करत असेल तर आपल्यासारख्या सामान्य शेतकऱ्यांना त्याचं मनोबल वाढवण्यासाठी, त्याला पाठिंबासाठी, त्याचं आत्मबळ वाढवण्यासाठी त्यांना आपण समर्थन केलंच पाहिजे. ते नाटक करो, गारुडीपणा करो, तो त्यांचा विषय. पण एक शेतकऱ्याची ताकद त्या ठिकाणी बच्चूभाऊने उभी केली. त्यांनी केलं असेल नाटक, मला काही म्हणायचं नाहीये, त्यांनी उपोषण मागे घेतलं असेल ते काही म्हणायचं नाही, पण शेतकऱ्याची ताकद त्यांनी दाखवून दिली. या ठिकाणी या माध्यमातून बच्चू भाऊंना मी अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. सम्राट अशोकाच्या काळात, बळीराजाच्या काळात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि संभाजीराजांच्या काळातच फक्त शेतकरी सुखी होता. बाकी कोणत्याच राज्यकर्त्याच्या काळात शेतकरी हा सुखी नव्हता. आणि शेतकऱ्यांच्या संदर्भात सगळ्यात मोठा जर कोणता घात झाला असेल तर देश आपला स्वतंत्र झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतीच्या संदर्भात, शेतकऱ्यांच्या संदर्भात, शेतमजुरांच्या संदर्भात अतिशय पॉझिटिव्ह कायदे लिहिले होते. परंतु या देशामध्ये 9ब नावाचं परिशिष्ट टाकण्यात आलं. त्यात 284 कायदे आहेत. 284 कायद्यापैकी 250 कायदे जे आहेत हे नेहरूनं त्या शेतकऱ्यांच्या विरोधात लिहिलेले कायदे होते आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांवर सगळे अन्याय करतात. बबलूभाऊ देशमुख आणि प्रवीण ताडे यांनी जो आक्षेप घेतला तो अतिशय चुकीचा आहे. शेतकऱ्यांच्या संदर्भात जो उभा राहते ना, तो राकेश टिकैत असेल या देशातला, एकनाथ शिंदे असेल, शरद पवार असेल किंवा बच्चूभाऊ कडू असेल, या सगळ्या लोकांसोबत शेतकऱ्यानं पक्ष विसरून, धर्म विसरून शेतकरी या नात्यानं त्याच्या मागं उभं राहिले पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि हा बच्चूभाऊ कडू उभा राहिला शेतकऱ्यांच्या मागं, त्यानं शेतकऱ्यांचं आंदोलन उभं केलं आणि त्याच्या मागं शेतकऱ्यांनी उभं राहणं हे शेतकऱ्यांचं कर्तव्य आहे. शेतकरी त्याच्या मागं उभे राहिले आणि 7 दिवसानंतर काय ते आंदोलन गुंडाळलं आम्हाला याच्यासोबत काही मतलब नाही, पण 7 दिवस या शेतकऱ्यांच्या भावाच्या संदर्भात, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात चर्चा झाली. हेच आम्ही मोठं शेतकऱ्यांच्या संदर्भातलं मोठं पॉझिटिव्ह हे आंदोलन घेतलेलं आहे. तुम्ही म्हणणं ऐकलेलं आहे, आता त्यावर तुमचं म्हणणं काय? आज अमरावती जिल्ह्यात बच्चू भाऊचे आणि काँग्रेसचे काय वैचारिक मतभेद आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण बच्चू भाऊंनी या ठिकाणी शेतकऱ्यांप्रती आंदोलन केलं आणि हे आंदोलन करत असताना आमच्या नेते आदरणीय यशोमतीताई ठाकूर यांनी त्यांना पाठिंबा दिला. हे सर्व असताना, सर्व लोक सोबत असताना अचानक 7 दिवसात अशा कोणत्या परिस्थिती निर्माण झाल्या की त्यांनी कोणतेही नियम, अटी, शर्ती हे तर दुसऱ्याच दिवशी आंदोलनाच्या वेळेस त्यांना बच्चूभाऊंना आदरणीय बावनकुळे साहेबांनी सांगितलं होतं की तुमच्या काय योजना असतील, काय मागण्या असतील तर ते आम्ही करतो. आणि 7व्या दिवशी त्यांनी अचानक त्याच मागण्या कुठून, कशा, काय त्याच्यात कसं झालं या बाबतीत तर आम्हाला या शंका कुशंकाच आहेत. तसे आम्हाला तुमच्या ताई ह्या आंदोलनात त्यांना समर्थन करतात, पण गुरुकुंज त्यांच्याच मतदारसंघात असल्यावर तिथे त्यांचे पाय वळलेले आणि इकडे बबलूभाऊ देशमुख हे म्हणतात की ते गारुडे आहेत. हे कशी भूमिका? तुम्ही स्पष्ट तिथे जाऊन यशोमती ठाकूर जसे बाकीची लीडर आहेत तसे यशोमती ठाकूरने तिथे जायला पाहिजे नव्हतं का?
आदरणीय यशोमतीताई ठाकूर यांनी सर्वांना संदेश दिला की आमचा या आंदोलनाला पाठिंबा आहे. काही त्यांच्या मागे कोणते तरी बिझी फील्ड असल्यामुळे ते त्या ठिकाणी गेल्या नाहीत, पण हे 1-2 दिवसात त्या जाणारच होत्या. पण हे आंदोलन लगेच स्थगित झालं. या बाबतीत आम्हाला अजूनही या बाबतीत शंका कुशंकाच आहे. तो ठीक आहे, यशोमतीताई जाऊ नाही शकल्या, पण या जिल्ह्याचे खासदार ते पण सुद्धा त्या आंदोलनस्थळी त्यांनी भेट दिली नाही. इतका मोठ्या संख्येनं बहुमतानं खासदार साहेबांना निवडून दिलं आणि शेतकऱ्याच्या प्रती त्यांना कुठंतरी आज मला वाटली नाही इच्छा खासदारांना, तर त्याबद्दल तुम्ही थोडं मत व्यक्त करावं खासदारांबद्दल. खासदार तिथपर्यंत पोहोचलेच नाही. नाही खासदारी बीजेपीचे आहेत काय? नाही, खासदारची भूमिका ही गोलमोलच आहे या ठिकाणी. काय मला म्हणतात कशेल त्याची शेती, पण शेती नसेल त्याचं काय? ज्याच्याकडे शेतीच नाहीये, कापसाला भाव भेटला पाहिजे, सोयाबीनला भाव भेटला पाहिजे, मुंगाला भाव भेटला पाहिजे, हरभऱ्याला भाव भेटला पाहिजे, पण असंख्य लोक असे आहेत की जे भूमी नाही, त्यांच्याकडे शेतीच नाही आहे, त्यांनी कशाला भाव मागायचा? त्यामुळे माझं असं मत आहे की या देशामध्ये राम पुष्कळ जन्माला आले, पण ज्या रामाची 14 वर्ष लक्ष्मणाने सेवा केली असा लक्ष्मण जन्माला आला नाही. हा शेतमजुराचा प्रश्न, शेतकऱ्याचा प्रश्न हा म्हणून बच्चूभाऊ उपोषणाला बसले, पण तिथं मजुराविषयक शब्दही त्यांनी काढला नाही, मजुराविषयी काही भूमिकाही मांडली नाही. त्यांनी अपंगाची भूमिका मांडली, शेतकऱ्याची भूमिका मांडली. अनेक वेळा शेतकऱ्याच्या कर्जमाफी झालेली आहे. मजुराच्या संबंधात बहुधा 310 जो MRHSचा जो रोज आहे तो 500 रुपये व्हावा ही त्या ठिकाणी संकल्पना मांडलेली आहे. त्या ठिकाणी मजूर होते, आपण त्या ठिकाणी गेले नाही. आम्ही त्या ठिकाणी मंडपात सारखे 2-3 दिवस होतो, त्या ठिकाणी मजूर मंडळी सुद्धा. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचा पाहिजे तेवढा पाठिंबा मिळाला नाही, शेतमजुराचाही पाठिंबा मिळाला नाही. आणि जेव्हा पाठिंबा मिळत नाही असं त्यांना कळलं, तेव्हा त्यांनी उपोषण गुंडाळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. कोणत्याही माध्यमातून करो. बच्चूभाऊची भूमिका जरी ती अपक्ष असले तरी वेगळ्या प्रकारची भूमिका बच्चूभाऊची त्या ठिकाणी आहे. विशू त्यांनी एक शेतमजुरांसाठी स्वतंत्र महामंडळ नेमण्याच्या संदर्भात सरकारला सूचना केलेली आहे. आता सरकार ते किती प्रमाणात मान्य करते हे त्याच्यावर आहे. मी प्रवीण कावरे यांच्या मताशी सहमत आहे, डॉक्टर साहेबांच्या मताशी सहमत आहे की शेतकरी हा कोणत्या पक्षाचा नसतो, हा समाजाचा एक मुख्य घटक आहे, जगाचा पोशिंदा आहे. त्याच्यासाठी आंदोलन करणाऱ्याशी आपले वैचारिक मतभेद जरी असले तरी आपण तो एका योग्य मुद्द्यासाठी जर लढत असेल तर त्याला आपला एक मानसिक पाठिंबा आपण त्याला दिला पाहिजे, जरी आपण प्रत्यक्ष सहभागी होऊ शकलो नसलो. बच्चू भाऊने जे मुद्दे घेतले ते मुद्दे शेतकऱ्याच्या, शेतमजुराच्या, दिव्यांगांच्या हिताचे होतेच, परंतु कदाचित मला असं वाटतं की ते टायमिंग चुकलं. पेरणीची वेळ आहे, शेत कसण्याची वेळ आहे आणि त्या ठिकाणी जे आपण शेतमजूर शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळाला नाही असं आपण म्हणतो. पूर्ण महाराष्ट्रातून माझ्या माहितीनुसार पूर्ण महाराष्ट्रातून प्रातिनिधिक स्वरूपात शेतकरी त्या ठिकाणी, शेतकऱ्यांचे नेते, शेतमजुरांचे नेते, इतर अंगिक संघटनांचे नेते त्या ठिकाणी उपस्थित होते. हे तेवढंच करत आहे. आंदोलन हे इव्हेंट होऊ नये, शेतकऱ्यांना त्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळण्यासाठी. गायगोले प्रहारचेच कार्यकर्ते होते असं नाही, शेतकऱ्यांसाठी काम करतात, हे 100% खरी गोष्ट आहे. म्हणून त्यांच्या आम्ही नाही. एखाद्या जीवावर जेव्हा बचून राहिलं, रक्ताच्या उलट्या जेव्हा आंदोलन करताना होऊन राहिलं किंवा तिथे जे 51 लोक आंदोलनासाठी बसलेले आहेत, मी समर्थन म्हणून करत नाही, परंतु माणुसकी हा भाग आहे. एखाद्याच्या जीवावर जेव्हा बेतून राहिलं तेव्हा प्रशासनानं त्याचं गांभीर्य जेव्हा सरकारच्या लक्षात आणून दिलं, आंदोलनकर्त्यांच्या लक्षात आणून दिलं, तेव्हा सुद्धा तो विचार लक्षात गेला पाहिजे. आंदोलन मागे घेण्यासाठी आधीच्या दिवशी बावनकुळे साहेब गेले होते. म्हणजे बावनकुळे साहेब ऐकून घ्या, माझं म्हणणं आहे, बावनकुळे साहेब गेल्यानंतर त्यांनी त्याच मागण्या त्यांना कबूल करायला लागल्या, पण साहेबांच्याच हाताने का? माझं वाक्य पूर्ण होतं. बावनकुळे साहेब आधीच्या दिवशी गेले होते, जो ड्राफ्ट बावनकुळे साहेबांनी दिला तोच तुमच्या म्हणण्यानुसार कलेक्टर साहेबांनी दुसऱ्या दिवशी सामंत साहेबांच्या नाही काय? एक मिनिट ऐकून घ्या माझं पूर्ण. परंतु बच्चू भाऊचं जर तुम्ही भाषण त्या दिवशी ऐकलं असेल, हे आंदोलन मी एकट्यानं केलं नाही, इथे बसलेल्या 51 लोकांचा हा निर्णय आहे. त्याच्यामुळे मला त्यांच्याशी चर्चा करून मी उद्या माझा निर्णय कळवतो. गुवाहाटीला जाताना त्यांनी कार्यकर्त्यांना विचारलं काय? तो त्यांचा भाग आहे, तो जर त्यांचा भाग असेल तर हा भाग आता तुमच्या हे इथं त्यांनी संयुक्त आंदोलन घेतलं, मी त्यांचं समर्थन करत नाही. परंतु कसं आहे की शासनाच्याही काही अडचणी असतात, राज्यकर्त्याचे पण आपल्या शासनाच्या अडचणी आहेत. मग मला एक सांगा,
जेव्हा लाडकी बहीण योजना ते पैसे दिले त्यावेळेस शासनाची अडचण कुठं काहीच तर नव्हतं. डायरेक्ट असं त्यांनी ती मीटिंग नाही घेतली, काही नाही घेतली, डायरेक्ट देऊन टाकलं. कालावधी कमी असल्यामुळे त्यांना त्याचं जे ऑडिट करायला पाहिजे होतं त्या अर्जांचं ते करता आलं नाही. म्हणजे आचारसंहिता लागली. म्हणजे लाडक्या बहिणीमध्ये पहिल्यांदा जे निकष होते तेच निकष आताही आहे, त्याच्यात कुठे काही बदल केलेला नाहीये. एक मिनिट, आता कशाला समिती पाहिजे? शेतकऱ्यांसाठी समिती आणि अडाणी अंबानीसाठी काऊन समिती नाही? दोन्ही कर्जमाफी मधल्या ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी या तिसऱ्या कर्जमाफीत येऊ नये. खऱ्या अर्थानं जो कर्जमाफीचा त्रुटी पात्र नाही आहे दादा, त्यांनी आपल्याला लेखी आश्वासन दिलं होतं. याच्यात आहे त्याच्या परिचय पत्र जे काढले होते निवडणुकीच्या वेळेस, त्यामध्ये सांगितलं होतं की निवडणूक सरकार आल्याबरोबर कर्जमाफी करू. जशी उद्धव साहेबांनी पहिल्याच मीटिंग मध्ये कर्जमाफी केली तशी यांनी का केली नाही? का बच्चू भाऊंना आंदोलनात बसावं लागलं? कळवा शेतकऱ्यांचा मला सांगा. सोयाबीनचे भाव 3,000 आहे आजच्या मार्केटमध्ये. कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आहे. याला धोरण आपले कारणीभूत आहेत. गॅस करार आपण स्वीकारला, त्यावेळेस आपण गॅस करार स्वीकारला तेव्हाच आपण शेतकऱ्याचा मरण झालं. राजा आहे आपण असं म्हणतो. शेतकरी राजाने करून ठेवला, शेतकरी भिकारी करून ठेवला. का झाला भिकारी तुम्ही त्याला? त्याची जी सरकार दोषी आहे, त्याला हे सरकार दोषी आहे, आपणही तेवढेच दोषी आहे. त्याच्यामध्ये ह्या ज्या सगळ्या अडचणी आहे ह्या सगळ्या मान्य. कसं आहे, शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट याचं तर पहिल्यापासून ते पटणार हे मला मिळतं. तुम्ही ते दोनपैकी एक बोलणार होतो, पण म्हटलं बा हे समजून सांगतो ते ऐकायला की तरच नाही. आता शिवसेना म्हटलं की आता तुम्हाला माहित असं कसे त्याच्यात. आता हे चर्चा थोडीशी थांबून मी समाजसेवक प्रवीण कावरे यांच्याकडे जातो, म्हणजे ते थोडीशी शांतता निर्माण होईल त्याच्यात. काय म्हणणं आहे तुमचं? या ठिकाणी मी सांगतो की लाडका बहीणचा विषय निघाला होता. लाडकी बहीण योजना ही खूप घाई हे केलं आणि सर्व लाडका बहिणीला त्यानं 1,500 रुपये महिना चालू केला. नंतर इलेक्शनचा जाहीरनामा निघते की 2100 की 2500 रुपये जाहीर करतो देतो असं पण कबूल झालं. आताची परिस्थिती प्रमोद भाऊ धानोरकर अशी पाहिजे की 9 लाख महिलाचं रजिस्ट्रेशन कॅन्सल झालेलं आहे, सध्या कॅन्सल झालेलं आहे. आता मी तर म्हणतो बच्चू बोले आंदोलन करायची गरज नव्हती किंवा सरकारला भागच पडतं की प्रत्येक पक्षाच्या जाहीरनाम्यात सगळ्यात पहिला मुद्दा असा होता की शेतकऱ्याची कर्जमाफी. आणि हे कोणतंही सरकार असो, भाजपचं असो, राष्ट्रवादीचं असो, काँग्रेसचं असो, कोणाचंही सरकार असो, ते सगळ्यात पहिली शेतकरी आपण तुम्ही पहिले सगळ्यात पहिले शेतकऱ्याचं तुम्ही हे करता आणि शेतकऱ्यासाठी तुम्ही आंदोलन करायला लावता. तुम्हाला फक्त एक छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शेतकरी याच्याशिवाय तुम्हाला काही दिसत नाही काय? आणि भलतेची अदानी अंबानी अमको ठमको याचे तुम्ही कर्जमाफ करता. म्हणजे शेतकऱ्याला तुम्ही चुता समजून राहिले की नाही? बच्चू दिले पेन्शनची गरज काय? एवढ्या मोठ्या मानधनाची गरज काय? बच्चू म्हणले होते तिथं विधान भवनात की याला काही मानधनाची गरज नाही म्हणून, याला काही पेन्शनची गरज नाही म्हणून. ज्या लोकांना खरोखर पेन्शनची गरज आहे त्याला दिला पेन्शन, सुधारणा करायला पेन्शन मध्ये कमी द्या. कारण की सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याच्या उद्या बिमाऱ्या आहेत, त्याचे लेकरं वागवतात नाही वागत, बऱ्याचशा अडचणी शेतकऱ्यासारख्या कर्मचाऱ्याला सुद्धा पण आहेत. पण मी याच नाही तुम्ही कोणाच सरकारचं समर्थन करत नाही. कोणतंही सरकार फक्त पेळा देते सरकारले आणि आपला उल्लू बाजून घेते. मी याच्या संदर्भात आता याच्या अगोदर जो विषय निघाला भावासंदर्भातला जो विषय झाला, तर त्याच्यामध्ये विशेष अनुदानाची जी काही भूमिका आहे ती त्यांनी त्या ठिकाणी मांडलेली आहे. आणि भाव आंतरराष्ट्रीय पातळीवर ठरतात हे जसं म्हणणं असलं तर आपल्या इथं कृषी मूल्य आयोग आहे. कृषी मूल्य आयोगाचं काय काम आहे? कृषी मूल्य आयोग गुंडाळून ठेवावा. आंतरराष्ट्रीय पातळीवर जर भाव ठरवायचे असतील शेतकऱ्याचे तर इथल्या कृषी मूल्य आयोगाचं काहीच काम नाही. म्हणजे शासनाचं लक्ष भरकटून आंतरराष्ट्रीय भाव हे सांगणं. पण त्यासाठी जे काही विशेष अनुदान योजना आहे ही जर मांडली ते सोडून तर त्या संदर्भात त्यातून काहीतरी मार्ग निघू शकते. म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर मी याच्यासाठी सांगितलं की तुम्हाला ज्या शेतकऱ्यासाठी ज्या सुविधा द्यायला पाहिजे होत्या, मूलभूत सुविधा ज्या द्यायला पाहिजे होत्या, त्याच्यासाठी सरकार आतापासून प्रयत्न करत आहे. म्हणूनच जो ड्राफ्ट बच्चू भाऊंना दिलाय आणि तो ड्राफ्ट बच्चू भाऊ असा वेळाखुळा माणूस आहे का? मीच म्हटलं की बच्चू भाऊ एवढे खुले नाहीत का? मग बच्चू भाऊंना राज्यमंत्री असल्यावर हे समजलं नाही का की ज्या त्यांच्या 2 मागण्या त्यांनी मागं ठेवल्या, पण त्यांनी मग हा कसा म्हटलं की बाबा मी जिथपर्यंत माझी अंतयात्रा माझी एक तर कर्ज माफी करून घेईन नाही ते माझी अंतयात्रा निघेल. मग हा शब्द प्रयोग बच्चू भाऊनी स्टंट म्हणून केला. तसंच मोठमोठे नेते आणून त्या जमा करून त्यांनी हवा तयार करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा पाठिंबा मिळत नाही असं त्यांना वाटलं आणि तेव्हा त्यांनी ते आंदोलन स्थगित करण्याचा स्वतःच निर्णय घेतला त्या ठिकाणी. आणि म्हणून त्यांचा जो जनाधार कमी झाला होता त्याच्या मतदारसंघामध्ये, तो जनाधार वाढवण्याकरता काहीतरी नाटक हे त्या ठिकाणी केलं गेलं. प्रसिद्धी पिसाळ असतात अशा प्रकारचं ते आंदोलन गुंडाळलं गेलं आणि त्यांची भूमिका नेहमीच पक्ष इकडे तिकडे डामाडूची भूमिका असते.
शरद पवारबरोबर बसायचं, कधी याच्याबरोबर बसायचं, कधी उद्धव साहेबाबरोबर बसायचं आणि उद्या उदय सामंत म्हणजे शिंदे गटाबरोबर बसायचं. हे काही सांगता माझं असं म्हणणं आहे की तुम्ही बच्चू कडूवर का घेता? कोणी घेतलं? बीजेपी. नारायण राणे, तुमच्या बीजेपीत काँग्रेसचे किती लोक आहेत? थोडं फाळीचं तुमचं राजकारण हे सर्वज्ञ आहे. संपूर्ण काँग्रेसचे बरेच लोक बीजेपीत गेले, काही शिवसेनेत गेले. आणि मग मला सांगा 70,000 कोटी रुपयाचा घोटाळा जो याच्यावर अजित पवार त्यांनी लादला होता, थर्ड सभेत फडणवीस होते चक्की फिशिंग. त्यानंतर छगन भुजबळ, जेव्हा छगन भुजबळांच्या बाबतीत फडणवीस बोलले होते की त्यांनी केलं म्हणून त्यांना भोगावं लागते. पण आज परिस्थिती काय? छगन भुजबळला अजित पवारने मंत्रिपद दिलं नाही, पण फडणवीसने मंत्रिपद. म्हणजे सोयीस्कर भूमिका असली का तुम्ही बरोबर सोयीस्कररित्या तिथं वापर करता. शरद पवारांनी न मागता पाठिंबा बीजेपीला दिला होता, त्यांच्यामुळेच ते मंत्रिमंडळ. माझं असं म्हणणं आहे, शरद पवार कसे असते ते नालायक आहेत म्हणून त्याच्यासोबत तुम्ही नालायक झाले असं म्हणत आहे का तुम्हाला? असं मत नाही. जे बीजेपीत येते आम्ही ते घेत आहोत प्रत्येकाला. म्हणजे भ्रष्टाचारी तुम्ही तुमच्या बीजेपीत घेसाल? सर्व घेऊन आले, शिवसेनेत घेऊन आले, राष्ट्र. म्हणजे भ्रष्टाचारी लोक तुम्ही घेता. भ्रष्टाचार. आता मला सांगा, एपीएमसी मध्ये भ्रष्टाचार झाला 1,20,20,20 लाखाचा. ते बळवंतराव भ्रष्टाचार नाही, त्यातून केस चालू नाही का? मग त्यांना घेतलं नाही का काँग्रेसमध्ये? बळवंत वानकडे आज जे खासदार आहेत 1,20,20 लाखाची त्याच्यावर एपीएमसी केस चालू आहे, त्यांना घेतलं नाही का? आता हे बीजेपी नाहीच आहे, याच्यात 70% काँग्रेसचे बाकीच्या पक्षाचे लोक गेले आहेत. तसेच शिंदे गटातही बऱ्याचशा पक्षाचे इकून तिकून लोक गेलेले आहेत. आता हा पण मुद्दा हा बोलून ठेवू की कोण आज कोण्या पक्षात आणि उद्या कोण्या पक्षात राहील. तुम्ही कोणत्यातरी पक्षात होते का आज कोणातरी पक्षात आहात. ही चर्चा चालू असताना तुम्ही तुमची भूमिका ठाममध्ये मांडायला पाहिजे. कसं आहे, बच्चू भाऊ 5 वर्ष सरकारमध्ये होते, 5 वर्ष सत्तेत असताना 2.5 वर्ष राज्यमंत्री होते, 2.5 वर्ष आमदार होते त्याच कालावधीत. आणि त्या कालावधीत हे आजची जी मंडळी आहे ज्यांना त्या कर्ज मागत आहेत, त्या मंडळींना कर्ज मागावा लागत आहे. आज फक्त स्वतःचं राजकीय अस्तित्व जपण्यासाठी ते हे आंदोलन करत आहेत. म्हणून मी या सुरुवातीलाच आपल्या सर्वांना सांगितलं की हे या आंदोलनाबाबतीत जे त्यांनी 6 दिवस करो या मरोची भूमिका बजावली होती आणि हे बजावत असताना असं कोणती घटना घडली की डायरेक्ट याच्या अगोदरही भरपूर या सरकारचे मंत्री आले होते, पण त्या मंत्र्यांचं त्यांनी कुठंच ऐकण्याचा प्रयत्न केला नाही. आणि अचानक एवढा वाढता पाठिंबा त्यांना मिळत असताना आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की बच्चू भाऊ सोबत आमच्या पक्षाचे राजकीय मतभेद असताना सुद्धा आमच्या नेते आदरणीय यशोमतीताई ठाकूर त्यांना शेतकरी हा पाठिंबा देत असताना आम्ही सगळे काँग्रेस सोबतच होतो. सोबत असताना अशी कोणती घटना घडली की डायरेक्ट त्यांना ते आंदोलन स्थगितच म्हणता येईल ना. आंदोलनाच्या संदर्भात ज्या काही सूचना होत्या डॉक्टर मंडळीच्या, तज्ञ लोकांच्या, त्या सगळ्या सूचना विचारात घेऊन आणि सोबतचे जे 50 लोक आहेत त्यातही कोणाच्या तब्येता खराब झाल्या होत्या. राहिला प्रश्न मतदारसंघापुरता, तर शेतकरी कर्जमाफी हे भाऊन मतदारसंघातली मागितली नाही, पूर्ण महाराष्ट्रातली मागितली. त्याच्यासाठी आणि दिव्यांग जे आहे ज्याच्यासाठी भाऊन सुरुवातपासून भूमिका घेतली आहे बच्चू भाऊंनी, ते दिव्यांगही पूर्ण महाराष्ट्रभर आहेत. त्यामुळे अशा एवढ्या मोठ्या व्यक्तीला महाराष्ट्रातून पाठिंबा भेटत असताना एका मतदारसंघापुरतं सीमित करणं हे काही योग्य नाही आणि तशा पद्धतीची भूमिका मांडणं हे योग्य नाही. विरोधाला विरोध म्हणून जरी असलं तरी पण योग्य नाही. महाराष्ट्रभर त्या व्यक्तीची जी काही वाढती लोकप्रियता त्या कालखंडात होती, तर सर्वजण आपापल्या पोरीनं त्या ठिकाणी आले, भेटी दिल्या, सगळ्यांनी त्या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यांनी आपलं राजकीय पोळ्या भाज्याचं काम केलं आणि बच्चू भाऊ तुम आगे बढो हम कपडे संभालते. आता बच्चू भाऊनही थोडस विचारपूर्वक स्टेटमेंट आलं होतं, तो करो की मरो, की बाबा मरेपर्यंत मी उपोषण सोडणार नाही, माझी अंत्ययात्रेपर्यंत उपोषण सोडणार नाही. अंत्ययात्रा तर होऊच दिली नसती बच्चू भाऊची म्हणा आणि आणखी महाराष्ट्र पेटला असता. आता मी अतिश भाऊला पण एक प्रश्न होता, काँग्रेस सोबत आहेत पण तुमचे खासदार का सोबत नाही, तुमचे खासदार का भेटले गेले, हा माझा एक त्यांना काँग्रेसवाल्यांना प्रश्न आहे. मी आधीच सांगितलं आहे की बच्चू भाऊ सोबत या जिल्ह्यात काँग्रेसचे राजकीय मतभेद आहेत. राजकीय मतभेद असताना सुद्धा शेवट शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी
आमचं काँग्रेस पक्षाचं त्यांना समर्थन आदरणीय यशोमतीताई यांनी दिलं आणि स्टेजवर जाण्याचा आमचा तो प्रश्न नाही आहे. आंदोलन होतोय शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्याचं आणि अमरावती जिल्ह्यात अवंतर महाराष्ट्रात हे शेतकरी जे आहेत हे काँग्रेसचे समर्थक नाही आहेत काय? तुम्ही राजकीय तुमचं राजकीय वैर तुमच्याजवळ, पण एक लढवय्या हा शेतकऱ्यासाठी लढत आहे. तुमचं राजकीय आहे, मी भरपूर राजकीय लोक पाहिले. बरोबर आहे आपलं. आपण म्हणता एक राजकीय लढावा, मग हे 5 वर्षात असं कोणती घटना घडली होती की 2.5 वर्ष ते राज्यमंत्री असताना त्यावेळेस त्यांना कर्जमाफीची आठवण का नाही झाली? 2.5 वर्ष त्याच सरकारमध्ये आमदार होते. त्यांनाही दोष देतो. बच्चू भाऊला हे 5 वर्ष सत्तेत असताना का ठेवलं नाही, मी त्यांनाही दोष देतो. आमदारकी केली त्यांची. आज राष्ट्रीय अस्तित्व असताना फक्त त्याचं जतन करण्याचं काम. मी बच्चू भाऊचा समर्थक नाही आहे. बच्चू भाऊ 5 वर्ष सत्तेत असताना काहीच बोलले नाही, फक्त बोलत आहेत. ते असं काही बोलले नाहीत म्हणून शेतकऱ्याबद्दल त्याने आवाज उठवला होता. त्यांचे भाषण माझ्याकडे आहे. एक नारी सप्पे भारी. नवनीत राणा एवढी भारी पडली या जिल्ह्यामध्ये की तिनं 6-7 आमदार निवडून या ठिकाणी आणले. बच्चू भाऊला वाटलं का आपलं राजकीय अस्तित्व कसं उद्या लोकसभा लढवायची आहे, ओपन जर झालं तर यासाठी त्यांचं डमरू आवाजाचं हे आंदोलन होतं असं मला जाहीर आरोप त्याच्यावर आहे. राष्ट्रवादी असताना बीजेपीला शिवाय दे, नरेंद्र मोदीला शिवाय दे. काही एक नारी सप्पे भरीगिरी काहीच नाही आहे. एक दिवस जर आली की नाही तर उद्या जसा काँग्रेस 44 सीटावर आला होता हे तुम्हाला विरोधी पक्ष दिसणार नाही. 2029 मध्ये बीजेपी वाले तुम्हाला सांगतो कायची नारीन भारी डबल नाताले चालले द्यायच्यात ते पहिले बार मध्ये. तिथं 7 आमदार जर बहिण निवडून आणले तर फडणवीस साहेब काय गोळ्या खेळले काय? नाही, फडणवीस साहेब जिल्ह्यापुरतं बोलून राहिलो मी तुम्हाला. या जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्यात बाई युवा स्वाभिमान संघ दर्यापुरात फिरते, 7 आमदार संघ भाजप संघ फिरते. हे कोणती बाई होय? बरोबर आहे काय? मग हे युवा स्वाभिमानची बाई आहे की भाजपची बाई आहे? अरे ते भाजप युवा स्वाभिमान युतीच आहे त्याची. कुठं युती होती? इथं काऊन सीट भाजपच्या विरोधात उभी होती मग दिसलं ना? दर्यापुरात. एक मिनिट थांबा. हा विषय बंद करा तुम्ही. आता आपली चर्चा भरकटली. तुम्ही विषयावर या बच्चू कडूच्या एका मिनिटात प्रत्येक पक्षाने भूमिका जाहीर करा. हे आंदोलन जास्त चिघळून संपूर्ण महाराष्ट्र पेटू नये आणि यात नाहक सर्वसामान्य लोकांना त्रास होऊ नये. आणि शेतकऱ्यासाठी आपण शेतकऱ्याच्या हिताचा विचार करतोच आहे. तो 2 दिवस उशिरा करण्याच्या ऐवजी 2 दिवस अधिक निर्णय घेणे या अनुषंगानं त्यांनी या आंदोलनासाठी त्यांनी आपलं जे फॉर्मॅट तयार केला आणि तो फॉर्मॅट उदय सामंतजीच्या माध्यमातून स्टेजवर पोहोचवला आणि बच्चू होऊन त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. अवघ्या 1 मिनिटात भूमिका आठवा. शेवटला प्रश्न आहे. मला यातून शंका कुशंका या आंदोलनाच्या बाबतीत एवढंच आहे की एवढा भरमसाठ पाठिंबा मिळत असताना सुद्धा आम्ही विरोधक असताना सुद्धा त्यांना पाठिंबा दिला आणि असं अचानक कोणतं प्रकरण घडलं, असं कोणती परिस्थिती निर्माण झाली की त्यांनी ते आंदोलन डायरेक्ट आता ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी नेण्याचा प्रयत्न केला. या बाबतीत आम्हाला शंका कुशंका. पाठिंबा कुणाचा मिळाला नाही आणि त्यामुळे ते हताश होऊन नैनाकडून भाषण केलं की बाबा एक शेतकरी म्हणून एकवटले पाहिजे, शेतकरी म्हणून एकत्र आले पाहिजे. कुणी यायला तयार नव्हतं आणि ते त्यांची नौटंकी नेहमीचीच असते. लोकांना माहीत पडलं, लोकांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही आणि त्यामुळे ते आंदोलन त्यांनी स्वतः घडवून टाकलं. मग ते जर नौटंकी आहे तर माझं असं म्हणणं आहे की मी आंदोलन ते गुंडाळण्यासाठी जी जबाबदारी पालकमंत्र्यांनी घेतली ती का घेतली? त्या ठिकाणी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. नेते जमा केले त्यांनी, फक्त समाज जमा होता त्या ठिकाणी. शेतकरी शेतमजूर जो मोठा पाठिंबा मिळाला पाहिजे बच्चू कडूला तो मिळाला नाही आणि त्यामुळे हे त्यांना खंत वाटली त्या गोष्टीची, म्हणून त्यांनी आंदोलन गुंडाळलं. बाबा दादा तुमचं म्हणणं काय? आज या देशात एखादा कोणत्याही शेतकऱ्याच्या संदर्भात प्रश्न घेऊन समोर जर निघाला तर त्या प्रश्नासोबत सर्वांनी एकत्र व्हावं आणि त्याच्या मागं उभं राहावं. एवढीच भूमिका आमच्या राष्ट्रवादी पक्षाकडून आम्ही घेतलेली होती. त्यामुळे त्या ठिकाणी रोहितदादा पवार, अनिल भाऊ देशमुख, सगळे आमचे जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाचे जे काही लोक त्या ठिकाणी येऊन त्यांना पाठिंबा देऊन गेले. त्या बाबतीत ते गुंडाळलं का, कशामुळे, यावर बोल. बच्चू भाऊंनी जे शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं ते योग्यच आहे. शेतकऱ्यांसाठी आंदोलन करायलाच पाहिजे, शेतकऱ्याचे मुद्दे उचलायलाच पाहिजे. पण जे गुंडाळलं हे भाजपच्या रणनीतीमुळे त्यांनी हे आंदोलन गुंडाळलेलं आहे. शेतकऱ्यांचं काहीही याच्यापासून भलं झालेलं नाही. ज्या प्रमाणात बच्चू भाऊ कडू हे आंदोलनाला व्यक्ती दिली त्याप्रमाणे तुम्ही विरोधी पक्षात असल्यानंतर तुमचं आंदोलन असं लिमिटेड करायचं, असं उग्र आंदोलन तुम्ही का करत नाही विरोधी पक्षात असल्यावर? आम्हाला आंदोलन सध्या आमचे चालू आहे. आता शेतकरी मोर्चा झाला, अमरावती कलेक्टर ऑफिसवर आम्ही गेलो. जेव्हा खरेदी विक्रीचं जे अमरावतीचं प्रकरण होतं, 700 पोते 7,000 क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांचं जे सरकार पैसे देत नव्हतं, हे शिवसेनेच्या एका दणक्यामुळं 7,000 शेतकऱ्यांना अमरावती खरेदी विक्रीनं एका 8 दिवसात पैसे दिले.
हे शिवसेनेचं आंदोलन हे आम्ही उग्र करतच असतो, पण त्याचा शेवट लावल्याशिवाय आम्ही ते सोडत नाही. हे शिवसेनेची भूमिका आहे. तुमचं म्हणणं की हे आंदोलन अर्धवट सोडलं? अर्धवट सोडून दिला आहे. आंदोलन अर्धवट सोडलेलं नाही. आंदोलनाला सर्वेकडून जो काही पाठिंबा भेटला आणि त्यातून ज्या काही शासनानं परिपत्रक दिलं त्या परिपत्रकाच्या माध्यमातून या आंदोलनाचा शेवट झाला. ठिकाणी बच्चूभाऊंनी जे शेतकऱ्यांसाठी, अपंगासाठी, दिव्यांगांसाठी जे आंदोलन केलेलं आहे त्यासाठी मी एक शेतकरी पुत्र म्हणून, एक शेतकरी कार्यकर्ता म्हणून त्यांचं मी समर्थन करतो. आणि बच्चूभाऊच्या आंदोलनाला ज्या काही पक्षांनी पाठिंबा दिला असेल तो फक्त एक राजकीय पोळी भाजण्यासाठी पाठिंबा दिला असं माझं एक वैयक्तिक मत आहे. गन्ना का फन्ना युट्यूब चॅनलच्या या चर्चेसत्रामध्ये ज्यांनी या सर्व नेत्यांनी भाग घेतला त्या सर्वांचे मी आभार मानतो. असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गन्ना का फन्ना युट्यूब चॅनल. प्रस्तुत करता गणेश पटेल ठाकरे. चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका. धन्यवाद.